तर पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी होत असते। या गणपतीची मिरवणूक अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। बुधवार पेठेतल्या गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक सुरू होईल आणि त्यानंतर तवाल चावडे इथल्या पारंपरिक जागेत उभारलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान होईल। दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि त्यानंतर दुपारी 12 वाजल्याच्या नंतर भक्तांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आणि या देखाव्यामध्ये प्रतिष्ठापित झालेल्या गणपतीचं दर्शन घेता येणार आहे। थेट जाऊयात पुण्यामधून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, इथे दगडूशेठ बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा काय मुहूर्त आहे आणि काय तिकडचं वातावरण सध्याचं? आरतीला सुरू झाले, सगळे यात्रा सुरू झाल्यानंतर आता आपण थेट आरतीचाच आनंद घेऊया। दगडूशेठची पहिली आरती उत्सव मूर्ती आहे। पहिली याच्यानंतर 8 वाजता पुन्हा एक आरती होईल। उत्सव मंडपात नेली जाईल, त्यामुळे सगळे भाविक आता